मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचा आहे तो रिपोर्ट पाहूया। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीतून त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमधून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीचे स्पष्ट संकेत दिलेत। त्याबाबतचा हा रिपोर्ट पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत मोठं भाष्य केलंय। मुंबईत केवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद आहे, अन्य पक्षांची मुंबईत तितकीशी ताकद नाही असं राज ठाकरे म्हणालेत। त्यामुळे कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे। या विधानांमधून राज ठाकरेंनी युतीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा मनसेच्या गोटात आहे। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाची ताकद, दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही। मनसे गटाध्यक्षांनी इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब आहे। आताच आपण ठोकताळे नको बांधूया, कारण तुम्हाला एक आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघितले होते, पण महाराष्ट्राच्या जनतेनं 232 जागा महायुतीला निवडून दिल्या। तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे। मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। मुंबईत मराठी मतं ठाकरे बंधूंचा मुख्य आधार आहे, मात्र आता शिंदेंची शिवसेना ही मराठी मतांमध्ये वाटेकरी झाली। अशा परिस्थितीत मराठी मतांसाठी उद्धव ठाकरेंना मनसे सोबतची युती हवी आहे। संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं एक अंतर्गत सर्वेही केलाय। ठाकरे बंधूंची युती मुंबईत 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील। एकत्र लढल्यास मनसेला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील। ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्वाधिक नुकसान मनसेचं होईल। स्वतंत्र लढल्यास मनसेला 10च्या आत तर उभाटाला 60 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरे बंधू एकत्र न आल्यास मुंबई महापालिकेत सत्ता राखण्यात अपयश येईल। साहजिकच आहे, तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती, पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे। पण आता तर काहीच नाहीये, मग बैठक कशासाठी घ्यायची? बैठकीला येणार कोण? पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे, आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे, याचा मला अभिमान आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकीमुळे नगरसेवकांची संख्या वाढेल, पण सत्तेपर्यंत पोहोचणं अशक्य असल्याचं बोललं जातंय। पालिकेवर सत्ता आणायची असेल तर दोन्ही बंधूंना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळणं आवश्यक आहे। याला उद्धव ठाकरे तयार होतील, पण काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यास राज ठाकरे तयार होतीलच असं नाही। आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आहोत। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही। प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात। हा आतापर्यंत इतिहास आहे। मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। राज ठाकरे हमारे गठबंधन में नहीं है। उनके और उद्धव ठाकरे जी में जो मिलन और गठबंधन के बारे में हमको कुछ पता नहीं है। ये तो उनके परिवार की मामला है। भाई भाई में हाथ मिलाने में हम लोगों को कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन गठबंधन में होना है नहीं होना है तो अब पॉलिटिकल डिसीजन हमको लेना पड़ेगा। वो हम पॉलिटिकल अफेयर्स कमिटी में डिस्कस करेंगे। विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संकटात आल्यानं दोन्ही ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरेंमधील दुरावा कमी होत चाललाय।
या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे मुंबई महापालिका निवडणूक युतीत लढण्याची शक्यता जास्त आहे. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.